रामकृष्ण हरी सज्जन हो, आज आपणापुढे नवस या विषयीचं भारूड सादर करीत आहे। सत्य घटनेवर आधारित आता वर्तमान काळामध्ये घडलेली भयानक गोष्ट जशीच्या तशी या भारुडामध्ये नाथ महाराजांच्या या अभंगामध्ये दिसून येते। आणि म्हणून असं वाटलं मला की अरे, त्याचं कथन करण्यापेक्षा संतांनी शेकडो वर्षापूर्वी ही घटना सांगितलेली आहे आणि मग हळूहळू समाज प्रगत होत जातो। नाथ महाराजांच्या काळामध्ये, माऊलींच्या काळामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये त्यावेळेला लोकशाही नव्हते। त्यावेळेला धर्म प्रस्थापित जे लोक होते ते म्हणेल तो कायदा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मग तसे निर्णय व्हायचे। म्हणजे विठ्ठलपंतांना जर देहांतप्रायश्चित्त ठोठवलं तर त्यांनी ठोठवलं, त्यावेळेला लोकशाही नव्हते, नाही न्यायालयात जावं लागलं असतं, पण ते म्हणतील तसा। तुकाराम महाराजांच्या वह्या बुडवल्या, यांचं रामेश्वर भटजींचं पत्र पाटलाला गेलं आणि पाटलाने सांगितलं की हे असं करायचं आहे, हे पत्र आले, म्हणजे ते सांगतील तो न्याय, म्हणजे ते सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, असा तो काळ होता। आणि पुढे शेकडो वर्षानंतर बदलत आत्ता आपण लोकशाहीमध्ये आहोत। पुढे मध्यंतरीच्या काळामध्ये समाजसुधारक झाले, म्हणजे ज्या दुष्ट रूढी चाली होत्या या सगळ्या गोष्टी त्यांनी आवाज उठवला आणि त्यांनी त्या कमी होत गेल्या आणि मग त्यांना त्रास पण झाला। त्यांचे आपण नेहमी नावं घेतो, शाहू, फुले, आंबेडकर असे जे समाजसुधारक झाले, तर त्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या भूमीमध्ये सुधारणा होत आता आपण छाती ठोकपणे सांगतो की आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत, अतिशय सुधारक आहोत। जगामध्ये आमचा असा एवढा क्रमांक आहे आणि आमची भारतीय संस्कृती सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरते। ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी अभिमानाने सांगतो ना, त्या या महाराष्ट्रामध्ये आजही कौटुंबिक हिंसाचारामध्ये किती स्त्रियांचं आत्मदहन करावं लागते, प्राण जातात, लाखो स्त्रिया या जाचामुळे मेलेल्या आहेत। आणि परवाची ही ताजी घटना आहे, त्याच्यावर मला हे भारूड सुचलं आणि त्या भारुडाचा जसाच्या तसा अर्थ आहे पहा। त्यामुळे त्यावेळी सुद्धा त्रास होता, सासवा आणि ते कुटुंब सुनेला त्रास देतच होते, पण त्यावेळेला संघटना नव्हत्या, कायदा नव्हता, काय अशा सगळ्या गोष्टी होत्या। आणि मग त्यांना कुठल्या एखाद्या त्यांच्या जाती धर्माच्या लोकांकडे, धर्माचार्याकडे अशी तक्रार करण्याची सोय नव्हती। आणि मग राहिला काय पर्याय, मग देवाला किंवा देवीला जाऊन नवस करायचा, त्यांच्याकडे विनंती करायची। तेव्हा ज्या काय मागण्या मागितलेल्या आहेत संतांनी, तर त्या अशाच केलेल्या आहेत। तुकोबांना जेव्हा हे कळलं की ते तुमचे चोखोबा, त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, म्हणजे अस्पृश्यांना, आणि मग त्यावेळी जेव्हा देवाने त्यांना रात्री आत घेतलं आणि सकाळी या बडव्यांनी त्यांना पकडलं आणि त्याला लाथाबुक्कांनी मारलं, तेव्हाही चोखोबाने धावा जो केलेला आहे तो कुठल्या संघटनेचा नाही केला, त्यांनी देवाकडेच धावा केला। चालो नको मंद आता, चालो नको मंद, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद। बडवे माझा मारिता ती काय केला अपराध, चालू नको मंद। तेव्हा देवाकडे धावा केला, तसाच हा धावा एका स्त्रीने संसारामध्ये, म्हणजे तिच्या सासरी जो त्रास होतो आहे, तर त्या त्रासाची मागणी किंवा तिचा मनमोकळेपणा किंवा नवस त्या एका देवीपुढे ती मांडते आपलं मनोगत, की देवी हा जो सासूरवास आहे ना मला, म्हणजे सासरी होणारा जो त्रास त्याला सासूरवास म्हणायचा। तर ते जे त्रास देणारे हे घटक आहेत, तर ते घटक यांना काय कर ते या भारुडात सांगितलेलं आहे। तेव्हा या भारुडाचं नाव आहे नवस। आता
मागणी करायची म्हणजे दोन प्रकारची असते, एक सुखप्राप्तीसाठी असते आणि एक दुःख प्राप्तीसाठी असते, आपलं दुःख निवृत्तीसाठी असते. आणि दुःख निवृत्ती करण्यासाठी म्हणजे दुःख कोणकोणते असू शकतात, त्यातलं हे एक दुःख आहे, म्हणजे सासुरवास. भयंकर दुःख आहे. लाखो स्त्रिया त्या सासुरवासामुळे मेल्या, आत्महत्या केल्या, काही मारल्या. आणि परवाची ताजी घटना आपल्याला विदित आहे, त्याचंच जणू काय हे भारूड आहे. संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं आहे. तर ती एक सासुरवासीन देवीला नवस करते. ऐका. सत्वर पावगे मला भवान्याये रोडगावाहीन तुला. सत्वर पावगे मला भवान्याये रोडगावाहीन तुला. भवान्याई मला लवकर पावगे आई, फार त्रास होतोय. आणि तू जर मला पावलीस, माझं म्हणणं ऐकलंस आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे जर हे तू केलंस ना, तर मी तुला रोडगा वाहीन. रोडगा देवीला फार फार आवडतो. अशाच देवीकडे हा नवस आहे. काय म्हणते ती बाई, काय सासूरवासी जात होतोय, ती सगळं याच्यात सांगते बघा. ती रोडगा वाहीन तुला. काय कर, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. सासू आहे ना, ही मला फार फार त्रास देते, सारखी टार्च करते, टोचीते. आम्ही नव्हतो वया अशा झोपडपट्टीत दिसते, संस्कारच नाही तुला, आणि तुझ्या आईने काय शिकवलं का नाही तुला, असे सारखं सारखं बोलत राहते. सासू माझी जाच करते, लवकर निर्दाळी तिला भवान्याये रोडगा वाहीन तुला. लवकर निर्दाळी तिला, तिला लवकर मारून टाक, लवकर तिचा नाश कसा होईल ते बघ. म्हणजे सासूवर पहिला डोळा स्त्रियांचा असतो. एका फुगडीच्या गाण्यामध्ये मी त्या म्हणीच्या संग्रहात लिहिलं आहे. फुगड्या खेळताना त्या मुली म्हणत होत्या, तुझी सासू कशी, माझी सासू कशी, झाड बसलीन घुबड जशी. म्हणजे सासूबद्दल तेव्हापासून तिरस्कार आहे आणि कालच्या घटनेने पुन्हा तो आपल्या समोर आलेला आहे. आणि तसंच या भारुडात सांगितलं की सासू माझी जाच करते, सारखा जाच करते, लवकर निर्दाळे तिला भवान्याये रोडगा वाहीन तुला. नंबर दुसरा घटक कोणता एक जाच करतो, जाऊ माझी फडफड बोलते. माझी जाव आहे ना, मला फडफड फडफड बोलते हो. बोडखी कर ग तिला भवान्याये रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवान्याये रोडगा वाहीन तिला तुला. तिला बोडखी कर. आता तिसरा नंबर ननंदेवर आलाय बघा. ननंद जी आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची. कालच्या घटनेमध्ये ननंद सगळ्यात महत्त्वाची आरोपी धरलेली आहे, गृहीत धरलेली आहे. आणि तिचं सगळं ते कुटुंब ऐकायचं आणि मग त्या वैष्णवीला त्रास व्हायचा, त्रास द्यायचे वगैरे वगैरे. ती घटना सगळ्या महाराष्ट्र चालू आहे प्रकरण ते आता. तेव्हा ननंदेचे पोर किरकिर करते. ही ननंद जी आहे ना, तर ती त्रास देते, तिचं पोरगं पण किरकिर करतंय. खरुज येऊ दे त्याला भवान्याये रोडगा वाहीन तुला. दादला मारून आहुती देईन. आणखीन तुला मी एक देईल बघ या नवसाच्या मोबदल्यामध्ये. काय करीन, काय देईन, तर नवरा मारून, म्हणजे दादला मारून आहुती देईन, नवऱ्याला मारून टाकीन, तर आहुती देईन तुला. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला भवान्याये रोडगा वाहीन तुला. आणि एकनाथ महाराज शेवटे सांगतात, एका जनार्दनी सगळेच मरू दे. एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला भवान्याई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवान्याई
रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवान्याई, रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच मरू दे. म्हणजे काय, हे सगळे विकार आहेत बघा. हे हे विकार आहेत ना, तर हे सगळे भामटे, क्रोधी, राक्षसी, हे सगळे हे विकार आहेत ना, हे सगळेच मरू दे आणि एकटीच राहू दे. एकोहम, एक असलं की भांडणं नाही, दुःख नाही. एकटं ब्रह्म होतं तेव्हा ठीक होतं सगळं, सच्चिद आनंद स्वरूप होतं. पण त्याला राहवलं नाही. एकले न कंठेची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने. सगळं निर्माण केलं, द्वैत निर्माण झालं, माया आणि ब्रह्म निर्माण, म्हणजे दोघांचा हा खेळ सुरू झाला. आणि द्वैतात भयम भवती अशी श्रुती आहे. वेद सांगतो द्वैतात दुःख आहे. आणि ह्या द्वैतामुळे आणि ह्या कौटुंबिक दुःखामुळे जी शांतीरूपी सासू बाई आहे, तिला दुःख होऊ लागलं. आणि म्हणून ती देवीला नवस करते की ह्या सगळ्यांना मरू दे आणि मला एकटीच राहू दे. एक असलं की मग दुःखच नाही ना हो. तेव्हा दृष्टांत, त्याचा सिद्धांत असा आहे, सगळ्या स्त्रियांना असं वाटतं की माझ्या मुलीला तिकडे म्हणजे सासरी मुलीप्रमाणे वागवावं. अशा प्रत्येक स्त्रीची प्रांजळ आणि प्रामाणिक इच्छा असते. आणि ती बरोबर पण आहे. पोटच्या गोळ्याला नांदायला गेल्यानंतर तिकडं मुलीप्रमाणे मी जसं वागवलं तसं तिकडं वागवावं अशी त्या बाईची इच्छा असते. हे बरोबर आहे. पण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी नांदायला आलेली आहे, तिला आपण कसं वागवतो, इथे मात्र बहुतेक स्त्रिया चुकलेल्या असतात. आणि तोच प्रकार काल घडला, अनेक वर्षानुवर्ष घडतो आहे, आज 21व्या शतकामध्ये घडतो आहे. कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा झालेला आहे, हुंडाबंदी कायदा झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी राजरोस होत आहेत आणि अशा निष्पाप भगिनींचा जीव जातो आहे. समाजांनो, राजकारण्यांनो, समाजसुधारकांनो, सावध व्हा. आपण जरा प्रबोधन करूया. आणि जे सुधारायचे ते सुधारणारच आहेत आणि जे सुधारणार नाहीत आहेत त्यासाठी कायदा आहे, त्यांच्यासाठी जागा वेगळी आहे आणि त्या तुरुंगामध्ये त्यांची जागा आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण सुधारलं पाहिजे. माणूस हा माणसासारखा वागला पाहिजे, माणुसकीने वागला पाहिजे आणि मग त्याने देव माणूस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं संतांचं म्हणणं आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा आणि आनंदी राहा. रामकृष्ण हरे.